आज आहे माझ्या चॅलेंजचा डेट. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी या महिन्यात 30 डेजमध्ये 4 lakhs अर्न करण्याचा चॅलेंज घेतलेला आहे. आज आहे सॅटर्डे. आज अदिराच्या स्कूलमध्ये PTM होती आणि माझ्या मुलीचे जे रिमार्क्स होते ना एकदम एक्सेलंट होते. सो मी खूप 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 हॅपी होती. आणि अदिराच्या बड्डेसाठी तिचे ताई जिजू आलेले होते, म्हणून आज आम्ही थोडं काही सॅटर्डे असल्यामुळे आम्ही बाहेर काहीतरी बघायला गेलो. बट इथे जे फिश ॲक्वेरियम आहे ते बंद होतं. मग आम्ही ते छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय बघायला गेलो. आणि यार म्हणजे मस्ट विजिट. तुम्ही जर मुंबईमध्ये राहतात, तुम्ही एक वेळा आपल्या मुलांसोबत जाऊन आपली हिस्ट्री मुलांना दाखवायला पाहिजे. म्हणजे तिथे इतक्या सुंदर, म्हणजे इतके वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे खूप जुने म्हणजे 4थं शतक, 5वं शतक, काय काय झालं होतं, म्हणजे पूर्ण हिस्ट्री, ममी वगैरे, हे कसं आहे, काय आहे, सगळं सगळं सगळं. आणि ते रतन टाटाच्या अंडरमध्ये त्यांनी ते त्यांच्या भावाने ते सगळे कलेक्ट केलेले होते. आणि हे म्युझियम त्यांचं आहे. सो म्युझियम खरंच खूप आउटस्टँडिंग आहे. तर तुम्ही मस्ट एक वेळा विजिट करायलाच पाहिजे तिथे, तेही आपल्या मुलांसोबत. तिथे खूप काही गोष्टी बघण्यासारख्या आहे. आणि माझ्या मुलींनी हे जे पॉट आहे ना, हे पॉट पूर्ण याचे जे पूर्ण पीसेस आहेत ते तिने एकदम बरोबर लावले होते. तर सो तिच्यासाठी तो एक विरंगुळा होता. आणि आम्ही इतकं छान म्युझियम एन्जॉय करून आम्ही निघालो बाहेर. आणि एवढं सगळं फिरल्यानंतर आम्हाला लागलेली होती खूप भूक. आणि आमचा वेळ पण झाला होता खाण्याचा. तर आम्ही संध्याकाळी छोले भटुरे खाल्ले. हे तर मला असं आठवते मी कितीतरी दिवसानंतर खाल्लेले होते. कारण जस्ट डाएट वेट वाढेल या चक्करमध्ये म्हणजे मी ऑइली गोष्टी खूप जास्ती अवॉइड करते. बट आज त्यांच्याकडे आम्ही म्हणजे 8 वाजताच्या आधी गेलो होतो, तर म्हणून तिथे डिनर स्टार्ट व्हायचा होता. तर आम्ही डिनर केला, मग नंतर इथली रबडी खाल्ली. तुम्ही माझ्या सगळ्या मिनी व्लॉगमध्ये हे कॉमन बघत असाल. आणि उद्या आमच्याकडे आहे पाणीपुरीचा प्लॅन. तर आम्ही पाणीपुरीच्या सगळं सामान घेऊन निघालो. चला भेटूया नेक्स्ट. तोपर्यंत बाय.